काय करू काही कळत नाही. का लागत नाही यांचा फोन? खरं मित्राचा नंबर तरी मिळायला हवा होता. परत ऑफ लागतोय. ऑफिसचा नंबर घेऊन ठेवायला हवा होता मी. आता उत्तरात ताईंना माहित असेल का? त्यांचं काहीतरी बोलणं नक्कीच झालं असेल त्यांच्याशी. त्यांच्याशी एकदा बोलायला हवं. म्हणजे नाही, नको. उगाच टेन्शन घेतील त्या आणि काहीतरी भलताच प्रॉब्लेम व्हायचा. त्यापेक्षा काय करू? मीरा, एक मिनिट प्लीज. मी ना आता काही बोलण्याच्या किंवा ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. सो प्लीज. काय झालं? तू अशी टेन्शन मध्ये का दिसतेस? अरे यांचा फोनच लागत नाहीये. ते म्हणाले होते की पोहोचल्यावर स्वतःहून फोन करेन, पण त्याने तर केला नाहीच. आता मी करते तर ऑफ येतोय कधीपासून. तू काळजी करू नकोस, येईल त्यांचा फोन. मीरा, मला बोलायचंय. आदित्य प्लीज, मला त्या विषयावर नाही बोलायचं. का? तू असं का करतेस? मला नीट झोप लागत नाहीये. विचार करून करून वेळ लागण्याची पाळी आली. आणि मग नको करूस ना विचार. इतका का करतोयस? कसा नको करू? सांग ना, कसा नको करू? तुझ्याशी फक्त एकदा बोलते एवढं म्हणून रोज प्रयत्न करतोय मी. आणि तू मला असं टाळतेस का? आदित्य एक मिनिट. मी तुला टाळत नाहीये, पण तू समजून का घेत नाहीस? लग्न झालंय माझं आता. तुझं लग्न झालंय बरोबर आहे, पण तुझा नवरा बाहेर तुझी ओळख मैत्रीण अशी करून देतोय. कोणत्या तरी कारणावरून तुझी शाळा बंद केली. तुला घरात डांबून ठेवलंय. याला लग्न म्हणतात. मीरा, तू खुश असावी इतकंच वाटतंय मला. बास. मी खुश नाही असं का वाटतंय तुला? कोणी सांगितलं तुला? आदित्य, शाळा सोडण्याचा निर्णय माझा होता. मला माझ्या संसाराकडे लक्ष देता यावं म्हणून शाळा सोडली मी. कळतंय? जर आपला संसार सुरू झाला असता तर तू सोडली असती शाळा. पण नाही झालाय ना आपला संसार सुरू. आणि होणार पण नाहीये आदित्य. मी खूप पुढे निघून गेले आदित्य. तिथून मागे फिरणं आता फक्त अशक्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी खूप खुश आहे. तुला वाटत असलं किंवा नसलं तरीही. त्यामुळे विसरून जा मला. स्वतःकडे लक्ष द्या आदित्य. नवीन आयुष्य सुरू कर स्वतःच प्लीज. ठीक आहे, विसरून जातो. पण काही गोष्ट नाही विसरू शकत. ही जागा, इथे घालवलेला प्रत्येक क्षण आपला होता. या सगळ्याची शपथ घेऊन सांग की तू खुश आहेस. एक क्षणही तुला माझी आठवण नाही आली. मला माहितीये, निदान ना या जागी तरी तू खोटं नाही बोलणार. या सगळ्याची खोटी शपथ नाही घेणार तू. या सगळ्याची शपथ घेऊन सांगते, मी खूप खुश आहे. नाही येत मला तुझी आठवण. झालं समाधान?
बास झालं ते ठेव बघू आधी. अगं वरवरच जरा करतोय मी, बाकी तुम्ही नंतर करा ना. हो आम्ही तर करणारच आहोत जेवण आटपल्यावर, पण तू जरा आराम कर ना. अगं मी आरामातच आहे ग. तू जरा वाचत बसली होतीस म्हणून म्हटलं मदत करावी. हो अरे आज मला जरा निवांत वेळ मिळाला म्हणून म्हटलं थोडं वाचन करावं. हो, वेळात वेळ काढून तू वाचनाचा छंद जोपासलायस, खूप छान वाटतं. बरं वाटतं वाचून. चला, दिवाळी संपली, खूप छान पार पडली. तुझ्या लग्नात जी हौसमौज करायची राहिली होती ना, ती या दिवाळीच्या निमित्ताने करून घेतली. दिसलंच ते आम्हाला. आणि मामा किती तयारी करून ठेवली होतीस, माझा तर विश्वासच बसला नाही. देवाशीच असायला पाहिजे होते, खूप मजा आला असता ना. त्यांच्यासाठी सुद्धा काही करता नाही आलं. या दिवाळीच्या निमित्तानं करता आलं असतं, तसा प्लान होता, पण ठीक आहे. त्यांना अडचणीच्या वेळी जावं लागलं, म्हणजे साहजिकच आहे ते. हो रे मामा, ते इथे असायला हवे होते आपल्यासोबत. अरे फोनवर बोलणं झालं का तुमचं काही? ऍक्च्युली त्यांचा फोनच लागत नाहीये. म्हणजे ते म्हणाले होते की अधूनमधून फोन करतील, पण त्यांचा काही फोनही आला नाही. येईल, बिझी माणूस आहे ते, मोठा माणूस आहे तो. म्हणजे बिझी असल्यामुळे फोन करायचं राहून गेला असेल. हो असेल कदाचित, पण मगाशी लावला ना तेव्हाही लागला नाही. काल रात्री तर 2-3दा केला, पण ऑफच येतोय फोन. अगं तू शांत राहा ग, फोन येणार म्हणजे येणार, काळजी नको करूस तू. हो अरे, पण एकदा तरी स्वतःहून फोन करायला हवा होता ना त्यांनी. थांब, मी पुन्हा प्रयत्न करते. The number you are trying to call is currently switched off. परत स्विच ऑफच लागतोय. बघ तू फार विचार करू नकोस. आता तू माहेरी आलीस ना, तेव्हा मन मोकळेपणाने राहा. त्या दुर्वाला बघ कशी मस्त राहते, मजेत राहते. तिला पाहिल्यानंतर ना मला सुद्धा लहान व्हावंसं वाटलं. हो म्हणजे आता तुझ्यातल्या त्या लहान मुलाला चहा प्यावासा वाटत असणार नाही? अरे अगदी मनातलं ओळखलंस तू. म्हणजे दिवाळीच्या कामाची मरगळ झटकायची असेल ना, तर तुझ्या हातचा चहा झालाच पाहिजे. येस, लगेच आणते. काय ग, काय शोधतेस? अगं काही नाही, चहाचा मसाला शोधतेय मी. कशाला? अगं आदित्यसाठी चहा करायचंय. मी केलाय चहा, त्यात थोडा वाढवू का? नाही नको, त्याला ना माझ्याच हातचा चहा लागतो. म्हणजे मला म्हणतो तुझ्या हातचा चहा घेतल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, तेही असा मसाला घातलेला. वेडाच आहे तो. मग जरा लवकरच यायचं ना, सगळ्यांनाच मिळाला असता तुझ्या हातचा चहा. नाही ग, मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. अगं खूप काम आहेत मला आज. आता आदित्यला चहा हवा होता ना, म्हणून करते हे सगळं. बरं ठीक आहे, मी मामासाठी चहा करतच होते. तुला हवं असेल तर हा चहा घेऊन जा, मी मामासाठी करते वेगळा. हा म्हणजे आदित्यला आवडेल असा केलायस ना तू चहा? आता तुला त्याची आवड माहीतच आहे नाही? काय आहे ना, इतके दिवस झाले ग त्याला माझ्याच हातच्या चहाची सवय झाली आहे.
बाकी कोणी केला ना तर घेत नाही तो चहा. मग मी कसं सांगू त्याला चहा आवडेल की नाही? हो तेच. नाही साऊ ते त्याला ना लगेच चव कळते माझ्या हातची. ठीक आहे, मग तूच कर. मी हा चहा नेऊन मामाला देते. ताई मी काय म्हणते, मी हा चहा देऊ का ग आदित्यला? नाही म्हणजे मला खूप उशीर झालाय ना म्हणून. तू करशील मामासाठी दुसरा चहा? हो ठीक आहे. आणि माझ्यासाठी जरा कर हा प्लीज. चालेल. काय मग जीजूंना आवडतो की नाही तुझ्या हातचा चहा? हो आवडतो ना. आवडतच असेल, तू करतेसच इतका छान चहा. ते पण आले कसे नाहीत का ते अजून? येतीलच, इतक्यात कामात असतील कदाचित. हो खूप काम असतं नाही त्यांना. ते पण काही म्हणत जीजू फार भारी आहेत बघ ना. एवढं काम असून सुद्धा ते इतके फ्रेश दिसतात ग. अगं सवय आहे त्यांना कामाची. हो ना. ते पण बघ ना, एवढं सगळं करूनही ते स्वतःची पर्सनॅलिटी किती मेंटेन करतात. मला ना त्यांचा ड्रेसिंग सेन्स फारच आवडतो ग. अगदी असं सिंपल आणि रिच. तू ना त्यांना मॅचच करत नाहीस. म्हणजे बघ ना कसे कपडे घालतेस तू, हे अगदी गावातून आल्यासारखी वाटतेस. जीजूंचं स्टेटस काय आहे? त्यांच्या स्टेटसला असं मॅच होईल अशी राहत जा ना जरा तू. बाय द वे तू कसं पटवलंस ग जीजूंना? आय मीन तू खूप लकी आहेस, तुला जीजूंसारखा हजबंड मिळाला. काही काय बोलतेस? काही काय काय, इट्स नॉट एट ऑल इझी एका रात्रीत कोणाला पटवणं. म्हणून विचारते. म्हणजे तू गेलीस आणि डायरेक्ट लग्नच करून आलीस ना. असं आम्हाला कोणाला एन्जॉयच करता आलं नाही तुझ्या लग्नात. ए ताई, पण तुमचं लग्न कुठे झालं ग? नाही म्हणजे देवळात, कोर्टात, घरात, कुठे? नाही तर कसं म्हणणार ना की तुमचं लग्न झालंय म्हणून, नाही का? ते सगळं नंतर सांगेन तुला. तू जा बघू चहा घेऊन. उशीर होईल. हो हो हो, चिडतेस काय? चिडते कुठे मी? चल ठीक आहे, मी जाते आणि हा चहा आदित्यला नेऊन देते. आई अगं क्या खुशबू है यार. एक चल मी आलेच हा. चहा थँक्स. घे ना, गरम आहे आणि मी स्पेशली तुझ्यासाठी केलाय. थोड्या वेळाने घेतो, सध्या काम करतो. आदित्य काय रे, काय काम काम? आधी चहा घे आणि मला सांग कसं झालंय प्लीज. काय झालं? काही नाही. काही बोलणार आहेस का आता? काय बोलायचं? शी यार आदित्य, किती अनरोमॅन्टिक आहेस तू. हात कसला आलाय रोमॅन्टिकपणा? ए बघ, आता मी तुझ्यासाठी एवढ्या कष्टाने चहा केला ना, मग तुला साधे 2 शब्दही कौतुकाचे बोलता येत नाहीत का? मग
मग ज्याने हा चहा केलाय त्याचं कौतुक करेन मी त्याच्या समोर. म्हणजे अरे मी आहे ना तुझ्या समोर, मग कर ना माझं कौतुक. की आता त्याच्यासाठी तू मुहूर्त शोधतोयस? हा चहा तू केलायस का? ऑब्व्हियसली, दुसरं कोण करणार ना. हॅलो, तुला आता हसायला काय झालंय? काही नाही, मला माहिती हा चहा तू केला नाहीस ते. हेच तुझ्या डोक्यात जे माझ्याबद्दल गैरसमज आहे ना, ते प्लीज काढ. तुला असं सतत वाटतं ना की मला काहीच करता येत नाही, मी काहीच करू शकत नाही. एक्सक्यूज मी, असं काही नाहीये. मी सगळं करू शकते आणि मला सगळं येतं, अगदी मीराताई सारखं. छान आहे. ओके ओके. पण काय रे आदित्य, मला सगळं ना तुझ्याकडून असं काढून घ्यावं लागतं. ओके ओके, सॉरी सॉरी. पण तुला आवडला ना आता चहा, तर मग मी रोज तुझ्यासाठी असाच चहा करणार. आणि तसंही मीराताई इथे असून काय उपयोग ना तिचा आता. म्हणजे अरे तिचं लक्ष कुठे आहे आपल्याकडे? सारखी जिजूंची वाट बघण्यात मग्न आहे ती. तर तसंही तिला काही काम सांगून काही उपयोग नाही. तुला माहिती आहे आदित्य, आता जिजू अजून आले नाही आहेत ना, तर इतकी काळजी करत होती ती. एक मिनिट, ते अजून परत नाही आले? नाही, कम ऑन आदित्य, ही इज अ बिझी मॅन. किती कामं असतात त्यांच्या मागे, आणि त्यांचं काम झालं ना की येतील ते परत. पण आता हे कोण समजवणार मीराताईला? ती ना अगदी वेडीच आहे रे. आदित्य, तुझ्यात आणि जिजूंमध्ये काय बोलणं झालं? काहीच नाही. असं काय करतोयस? सांग ना मला, काय म्हणाले ते? अगं काहीच नाही, फक्त नॉर्मल हाय हॅलो आणि त्यांना फोन आला ते गेले. बस इतकंच का? काही वेगळं अपेक्षित होतं का तुला? नाही नाही, अरे म्हणजे ते आले आणि काही बोललेच नाहीत ना, म्हणजे असं. थँक्यू.